लेट्सअप विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. महायुतीचं जे सरकार आहे त्या महायुती सरकारने 100 दिवसांचा कार्यक्रम आखलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक राज्य एक नोंदणी असं जमीन महसुलाची जी नोंदणीची प्रक्रिया आहे अशी सुटसुटीत करण्याचा आणि राज्यभर कोणताही दस्त कुठेही नोंदणी करण्याचा एक एक योजना म्हणा किंवा एक उपक्रम त्यांनी आखलेला आहे. आता जमीन एकतर तुम्हाला माहिती आहे जमिनीचे सगळे कागदपत्र सांभाळणं किंवा त्याचा योग्य तो अर्थ लावणं, बनावट कागदपत्र होणं, अशा अनेक प्रकार आजही घडतात. आणि अशाच परिस्थितीमध्ये एक राज्य एक नोंदणी म्हणजे तुमच्या समजा पुण्यातली जमीन जर असेल तर तिचा व्यवहार हा नागपूरमध्ये देखील होऊ शकतो. अशा प्रकारची यंत्रणा राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्याचा काही पायलट प्रोजेक्ट पुणे जिल्ह्यामध्ये काही सुरू झालेले आहेत. पण या उपक्रमामधले काय तोटे आहेत, काय त्याच्यामध्ये धोके आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे. त्यांनी या विषयावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यातले धोके त्यांना समजावून सांगितलेले आहेत. पण मात्र तरीही योजना अद्याप थांबलेली नाही किंवा त्याच्यावरती सरकार पुनर्विचार करत नाही. तर राजेंद्रजी तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. आणि तुम्हाला याच्यामधले ही जी नोंदणी आहे किंवा सरकार जे म्हणतं आहे की तुम्हाला मुंबईमध्ये आहेत, समजा तुम्हाला पुण्याकडे तुम्हाला जमीन पाहायला यायला वेळ होत नाही, पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्हाला ती जागा मुंबईतल्याच माणसाला विकायची आहे, तुम्ही मुंबईमध्ये पुण्यातली जमीन विकून परस्पर व्यवहार करू शकता, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? नेमकी अडचण कशी आत्ता की आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये तालुक्याचं रजिस्ट्रेशन तालुक्यामध्ये होतं. बरं. आणि पुणे, मुंबई आणि ठाणे जी मेजर मोठ्या सिटीज आहेत त्या शहरातली सगळी रजिस्ट्रेशन कुठेही होऊ शकतं त्या मुहूर्तात. आत्ता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये एक जिल्हा एक दस्त नोंदणी सुरू करून आता महिना झाला आणि त्याच्यामध्ये कोणत्याही तालुक्यातलं डॉक्युमेंट कुठल्याही तालुक्यात रजिस्टर होणार. आणि आता पुढची स्टेप त्यांची अशी आहे की राज्यातलं कोणत्याही गावातला दस्त कुठल्याही रजिस्टर ऑफिसमध्ये राज्यात नोंदणी होणार आहे. आता ह्याचाच नेमका गैरफायदा कोण घेणार आहे, तर जे भूमाफिया आहेत, बनावट दस्त तयार करणारी लोक त्याचा प्रचंड प्रमाणात घेतील. आता राज्य सरकारला नामदार चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार सदा खोत आम्ही एकत्रित बैठक घेतली, साहेबांनी लावलेली होती आणि त्याच्यामध्ये मुद्दे मांडले. त्याच्यावर आज राज्य शासनाने एक GR पण काढलेला. आता 11 प्रकारच्या फसवणुकी होतात. तुम्हाला माहिती असेल की वाघोलीमध्ये एक 10 एकर जागा दुबईमध्ये असणाऱ्या महिलेची बनावट महिला उभी करून त्या ठिकाणी दस्त रजिस्टर आणि एका PI म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरने हा प्रकार केला होता असं देखील उघड झालं होतं. असं झालेलं आहे. आमची संस्थेची संघटनेची पण ज्याला चॅरिटी कमिशनरमध्ये एखादी ऑर्डर एक्सपायर्ड झाल्यानंतर ती रिन्यू होत नाही तोपर्यंत त्याच्यावर काय एक्झिस्टिंग करता येत नाही. ती पण प्रॉपर्टी अशाच पद्धतीने गेली. तिसरी मुंबईमधलं एक ज्वलंत उदाहरण आहे की 70 वर्षाच्या गृहस्थांनी डॉक्युमेंट ॲडज्युडिकेट म्हणजे अभिनिर्णय करतात. ह्या अभिनिर्णयामध्ये डॉक्युमेंट एकदा ॲडज्युडिकेट झाल्यानंतर परत त्याच्यात कोणताही कंटेंट बदलता येत नाही. त्यांनी मूळ मालकाला जी जागा आणि पैसे द्यायच्या बदल्यामध्ये एक ॲनेक्शर लावलं आणि ॲनेक्शरमध्ये असं दिलं की मूळ मालकांनी ज्यावेळेस फ्लॅट ताब्यात घेईल त्यावेळेस 26 कोटी रुपये त्या बिल्डरला द्यायचे. जमीन मालकानीत पैसे द्यायचे. त्यानंतर आपल्याला शेकडो उदाहरणं मिळतील की माणूस मेलाय त्याला जिवंत केलंय. मग आता जे काही प्रचलित ह्या विभागाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आधार व्हेरिफिकेशन करताना आधारच्या वेबसाईटवर जाऊन तोच माणूस आहे का हे बघितलं पाहिजे. आता ते व्हेरिफिकेशन होत नाही, त्यामुळे दस्त नोंदवले जातात. आता ह्याच्यातला मोठा धोका कोणता आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आपल्याकडं 1968-1974 मध्ये गटवारी झाली सर्वे नंबरची. त्यात काय झालं की माझी जमीन मीच कसतोय पण नाव दुसऱ्याचं लागलेलं आहे. असे अनेक हजारो उदाहरणं आता आहेत. अशा परिस्थितीत एखादा भाऊ तो मुंबईत राहतो आणि त्यांनी दुसऱ्या भावाचे पण हिस्सा मुंबईमध्ये जाऊन विकला, तर ह्या भावाला ते समजल्यानंतर त्याची तक्रार दाखल करायला मुंबईला जावं लागेल. तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये खेटे घालावे लागतील, मग तो FIR होईल आणि त्या न्यायालयामध्ये चालेल. आणि जमिनीचा जो दावा दस्त आहे त्या दस्ताचा दावा त्याला ज्या ठिकाणी जमीन आहे तिथल्या न्यायालयात दाखल करते. ओके. आता ही सोय जे विभागाने प्रस्ताव केलाय एक ग्लॉरिफाय, याला एक टाय घातलेले लोक जे आहेत ज्यांना प्रॅक्टिकल फील्डवरची माहिती नाही, हे असं काहीतरी नवीन आणतात आणि शासनाला भुरळ पाडतात आणि शासन जाहीर करतं. मला एक याच्यामधलं उदाहरण आठवतंय की जे दस्त नोंदणी अधिकारी होते ते असं म्हणालेले होते की
मालकी बघण्याचं काम आमचं नाही. करेक्ट. म्हणजे तुम्ही आणि मी जर व्यवहार करत आहोत तर खरोखरी त्या जमिनीची मालकी तुमच्याकडे आहे का हे आम्ही पाहत नाही. उद्या जर तुम्ही शनिवारवाडा विकायचं जरी डॉक्युमेंट आमच्याकडे आणलं तरी त्याचं दस्त आम्ही नोंदवून घेऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. हे 100% खरं आहे. एक 15 वर्षापूर्वी केंद्र सरकारची एक जमीन मुंबईमध्ये खरेदी विक्री झालेली होती आणि त्याची तक्रार इथल्या पुण्याच्या DIG होमकडे आलेली होती. आत्ता सुद्धा काय आहे की ज्यावेळेस पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचा जे काही डेव्हलपमेंट चालू होती त्यावेळेस काही दस्तांवर इतर हक्कामध्ये राज्य शासनाच्या MSRDCचे शिक्के होते. बरं. त्यातली 600 एकर जमीन एका कंपनीने विकत घेतली आणि हे प्रकरण उघडकीस आणलेल्या शेट्टी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याची हत्या झाली आणि मग ज्या रजिस्टरला अटक झाली ती कोर्टात गेली. कोर्टात गेल्यानंतर त्यांनी टायटल बघायचा अधिकार रजिस्टरला नाही ह्या मुद्द्याखाली स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता जिथं जिथं राज्यामध्ये बनावटगिरी करून व्यवहार होतात त्यावेळेस टायटल बघायचा अधिकार नाही अशी 2 सायटेशन हायकोर्टाचे ते आणतात आणि समोरच्या माणसाच्या माथी मारतात. विभागाची जबाबदारी अशी की 1908च्या स्टॅम्प ॲक्ट रजिस्ट्रेशन ॲक्टमधलं कलम 82 काय सांगतं की असा गैरप्रकार कुणी बनावट व्यक्ती, मृत व्यक्ती, खोटे जबाब वगैरे निदर्शनास आलं तर ज्या नियम निबंधकाला ते निदर्शनास आलं त्यांनी त्याच्यावर FIR करायचं आहे. परंतु राज्यामध्ये मला असे 100 FIR सुद्धा या डिपार्टमेंटने केले असं दिसत नाही. एक तर असं होतं की तुम्ही आमच्याकडे दस्त नोंदवून घेता त्याच्यासाठी आम्ही 5%, 6%, 7%, 7% आम्ही तुम्हाला फी देतो. पण तरीही आम्ही जो नोंदवलेला दस्त आहे तो व्यवस्थित असेलच याची खात्री या राज्यातील जनतेला मिळत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. तुम्ही आज अनेक नोंदणी कार्यालयामध्ये गेला तर सॉफ्टवेअर बंद असतं आणि तुम्ही 40,000 50,000 कोटी रुपयाचा महसूल तुम्ही वसूल करता पण त्या ठिकाणी ग्राहकांना बसायला खुर्च्या नाही आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला प्यायला पाणी नाही आहे आणि रांगा लावून पैसे भरून सुद्धा योग्य सेवा मिळत नाहीत. याच्याकडे महसूल खातं लक्ष देणार आहे की नाही? खरं महसूल खात्याने काही ऑफिसेस एकदम मॉडेल केलेत. बरं. परंतु त्याच्यामध्ये सुविधा असताना सुविधांचा जरी दर्जा वाढवला असेल तरी बेसिक जो खरेदी विक्रीचा व्यवहार आहे ह्याच्यामध्ये स्टॅम्प इव्हेजन आहे. म्हणजे स्टॅम्प ड्युटी बुडवली जाणे, कमी भरणे, कमीचं मूल्यांकन दाखवणे, नंतर भावाची दस्त. म्हणजे आता एक रिसेंटली केस मला अशी आली, आमच्याच एका कार्यकर्त्याचा मुलगा हा मूकबधीर आहे. बरं. आणि त्याच्या मिसेसनी त्याला बरोबर नेऊन ते डॉक्युमेंट दस्त केलं. ते दस्त मला आले म्हणून मी परवा महसूल मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की जे लोक अंध आहेत, जे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करण्याची त्याची मानसिक क्षमता नाही पण वडिलोपार्जित मिळकतीमध्ये जर नाव लागलेलं असेल तर त्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी असं एक कोडिंग तयार केलं पाहिजे जे महसूल खात्याने अपेक्षित करणे की त्या सातबाऱ्यावरती नोंद केली पाहिजे की हा अशा व्यंग आहे त्याच्यामध्ये आणि तो व्यवहार करण्यास असमर्थ आहे. जसं पूर्वी अज्ञान पालन करणं होतं की आपकाचा व्यवहार हे त्याची आई त्याच्या वतीने करायची, त्याची जबाबदारी असायची. आता कुटुंबामध्ये जर एखादा मुलगा तसा निघाला असेल तर त्याची प्रॉपर्टी कुणी पण हडप करू शकते. आणि असे प्रकार आत्ताच जिल्हा स्तरावर होत आहेत. ते जेव्हा राज्य स्तरावर होईल त्यावेळेस जे छोटे शेतकरी आहेत सह्याद्रीच्या डोंगर भागातले यांचे तुकडे आहेत छोटे, 1/2 एकर, 2 एकर, 2.5 एकर. आणि याच्यामध्ये आत्ताच कोर्ट कचेऱ्या, तहसील ऑफिस सगळीकडे बघते. मूळ काय आहे की याच्यामध्ये कायदा जबाबदार आहे. जो दस्त रजिस्टर होतो तो पोलिसांना रद्द करता येत नाही, महसूल खात्याला करता येत नाही आणि स्टॅम्प ड्युटी डिपार्टमेंटला करता येत नाही. मग हे काय आहे, फक्त शिक्का मारणार, पैसे घेणार आणि माणसाला वाऱ्यावर सोडून देणार. माझं मत ह्याच्यामध्ये आहे की तुम्हाला एखादा माणूस रोज भाजी घ्यायला जात नाही, तसंच जमीन खरेदी विक्री ज्याला करायची आहे तो जाईल ना त्या तालुक्यामध्ये तिथं रजिस्टर करेल. उलट हे एक जिल्हा करणं पण चुकीचं आहे. ते काय म्हणतात की एखादा रजिस्टर हे दस्त नाकारतो तर त्यांनी त्या प्रोव्हिजन खाली नाकारण्याचं प्रमाण दिलं पाहिजे. पुण्यात काय झालं, 1 ते 28 ऑफिस आहेत. एक ऑफिस म्हणलं की आम्ही रेरा नसलं तर रजिस्टर करणार नाही, तुकडेबंदी रजिस्टर करणार नाही, पण एक ऑफिस करतच ना. आणि हे काय सांगतात की आम्ही कारवाई करणार. कारवाई ज्यावेळेस करायची होती तर पुण्यामध्ये 10,000 डॉक्युमेंट असेच नोंदवले. त्या लोकांना सस्पेंड केले, 6 महिने बाहेर पाठवले. नंतर 6 महिने त्यांना नागपूर बिगपूर दाखवलं आणि पुन्हा त्याच जागेवर आणून बसवलं. म्हणजे त्यांना अशा जरी जो मनस्ताप जनतेला होतो किंवा जमीन मालकांना जमीन आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि त्याच्याकडे मात्र लक्ष दिलं जात नाही. यातला आणखीन एक मोठा जो धोका आहे तो पॉवर ऑफ अटर्नी आपण जे करतो म्हणजे कुलमुखत्यार पत्र. हे कुलमुखत्यार पत्र हा एक फार मोठा एक या घोळाचा एक मोठा
एक मोठा सूत्रधार ठरू शकतो आणि पॉवर ऑफ अटर्नी ज्याच्याकडे आहे त्याचा जर दस्त कुठेही राज्यात नोंदवला गेला तर त्याचे काय धोके होऊ शकतात आणि तो किती मोठा नुकसानकारक निर्णय ठरू शकतो या एक राज्य एक नोंदणी अंतर्गत. 2 गोष्टीत मी या ठिकाणी सांगतो. पॉवर ऑफ अटर्नी जो माणूस देतो त्याला ती केव्हाही रद्द करण्याचा अधिकार आहे. बरं. पण सामान्य लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याच्यावर लिहिलं जातं कधी रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र. बरं. असं काय कायद्यामध्ये व्याख्या वगैरे काहीच नाही. मूळ प्रश्न काय आहे की अशी पॉवर ऑफ अटर्नी मी जर एखाद्या माणसाला दिली तर त्या पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून तो माणूस कुठेही राज्यामध्ये जाऊन ती खरेदी विक्री करू शकतो. मग अशा वेळेस काय असतं की लोकल तालुक्यामध्ये किमान ओळखी पाळखी असतात. तर सदाभाऊ खोत यांनी एक चांगली सूचना केली की जर खरेदी विक्री होत असेल तर त्या गावातला स्थानिक त्या हद्दीमधला तिथला साक्षीदार घेतला पाहिजे. आता हे साक्षीदार काय करतात, कुठलाही घेतात. तर आगाना पिछा आता जे वाघोलीची केस तर इतकी इंटरेस्टिंग आहे की बाई दुबईमध्ये राहतात, दस्त इथं होतो, 10 एकरचा आहे. आता तुम्ही सांगा वाघोलीसारख्या गावामध्ये जमिनीची व्हॅल्यू माझ्या अंदाजानुसार 20 ते 25 लाख रुपये गुंठा आहे. बरोबर आहे. म्हणजे जवळपास ती 6 लाख रुपये 6 कोटी रुपये 2560 म्हणजे जवळपास 6 कोटी रुपये पर एकर. हा आणि 7 कोटी रुपये 10 एकर जमिनीची व्हॅल्यू त्या दस्तामध्ये माझ्या समोर आहे 11 कोटी दाखवली. बरोबर. डिपार्टमेंटने अद्यापी त्या रजिस्टरवर कारवाईच केलेली नाही. बरोबर. जर बनावट बाई त्या ठिकाणी एवढ्या मोठं डॉक्युमेंट दस्त 11 कोटीचं होतंय, तुला वेबसाईटवर जर बघितलं असतं की हीच अपर्णा वर्मा आहे का, त्याला ते चेक करता आलं असतं ना. कारण त्या वेबसाईटवर आधारच्या जी ओरिजिनल बाई तीच दिसणार. यांनी डुप्लिकेट आणली. मग डुप्लिकेट आणलेल्या बाईनी एका रजिस्टरनी फक्त ते साईटवर जाऊन व्हिजिट केली नाही आणि ती चूक केली, पर्टिक्युलरली पण केलेली असेल. आज त्या अपर्णा ज्या वर्मा आहेत त्यांचं वय त्या दस्तामध्ये 70 दिसते, म्हणजे त्या वर्षाच्या. ती बाई दुबईत येऊन इथं कधी भांडणार, कधी कोर्टात जाणार, ती मरेपर्यंत निकालच लागणार नाही कोर्टाचा. आणि असे जे घोळ आहेत हे रोज 100 होतात. याच्यावर डिपार्टमेंट फक्त तोंडावर बोट आहे की आम्ही फक्त रजिस्ट्रेशन करणार, टायटल काय बघणार नाही. ते टायटल बघायचा अधिकार आहे. पण टायटल ठीक आहे नका बघू, पण किमान विकणारा माणूस तोच आहे का, तो दिलेलं क्षेत्र बरोबर मॅच होते का. अडाणी लोकांकडनं दस्त करून घेताना रजिस्ट्रारची जबाबदारी, बाई तुला चेक मिळाला का, अमाऊंट मिळाली का. माझ्याच गावातलं उदाहरण, ह्याच स्टॅम्प ड्युटी डिपार्टमेंटमध्ये लाडू विकणारी महिला होती. तिची 2 एकरच्या जागेस 12 एकर जमीन विकत घेतली. त्याच्या नावाने कॅश विड्रॉल दाखवल्या बँकेमध्ये. 16 वर्ष गेली आम्हाला कोर्टामध्ये आणि 16 वर्षांनी आमच्यासारखा निकाल लागला. बरोबर. अशी शेकडो उदाहरणं आहेत. त्यामुळं हा जो धोका आहे म्हणजे जो राज्यभर पसरू शकतो, म्हणजे पुण्यातल्या माणसाला उद्या भांडायला नागपूर जावं लागेल किंवा बुलढाण्याला जावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची हाऊस होईल हे काहीतरी आम्ही नवं केलं म्हणून, पण ह्याच्यातनं सामान्य माणूस म्हणजे बिल्डिंग मधल्या फ्लॅटचं शेजारची पॅसेज विकणं, बिल्डर लोक टेरेस विकतात, रेफ्युजी एरिया विकतात, पार्किंगच्या जागा विकतात, सोसायटीचा चेअरमन जर लबाड असेल तर तो काही राईट्स विकेल. असे जे गोंधळ आहेत ते लोकल लेवलला किमान माहिती असतात. बरोबर, खरी गोष्ट. पण जेव्हा हे कुठं काय होईल कळणारच नाही. आणि दुसरा काय आहे की आता सर्व्हरमध्ये सर्च घ्यायला 15 मिनिटात मिळत नाही. किती सांगू द्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. तालुक्याचंच डॉक्युमेंट मला जर शोधायचं असेल तर मला साधारणतः 2 तास जातात. आता तेच जर मला शोधायचं राज्याचं, तर राज्याची सगळी ऑफिस, त्याची सर्व्हर, ते कनेक्टिंग, तो डेटा एका क्लाउडवर आल्यानंतर त्यातनं ते काढायचं सोपी गोष्ट नाही. त्यामुळं किचकटपणा आणखीन म्हणजे एखादी हाऊस करताना जसं आपण म्हणतो की हौसेला मोल नसतं, तसं सरकारने करू नये. याच्यातलं गांभीर्य करा तुम्ही. अधिक सुविधा ग्रामीण भागात. महसूल मंत्र्यांची भेट झाल्यानंतर त्यांचा अप्रोच कसा होता? सुंदर होता. बरं. त्यांनी खात्याला एकच प्रश्न केला की जे आता जे प्रॉब्लेम आहेत, खात्याचं म्हणणं होतं की नव्या ह्याच्यामध्ये आम्ही ते सगळं, ते म्हणतात की नवं झाल्यावर काय होणार आहे हे सांगतात ते आज, आणि आत्ता जी अडचणीत त्या. त्यामुळं आज महसूल मंत्र्याच्या आदेशांमुळं आम्ही जे काही 11 तक्रारी दिल्या होत्या त्याच्यामध्ये बनावट दस्त, मृत व्यक्ती उभं करणं, आधार न बघणं, दुसऱ्याचे हिस्से लिहून घेणं, सरकारच्या जमिनीवर भोगवटाचा वर्ग 2 असताना खरेदी विक्री होणं, अशा अनेक गैरप्रकार, त्या 13 मुद्दे घालून राज्य शासनाने आता 2 तासापूर्वी GR काढलाय. त्याचं मी स्वागत करतो. फक्त अपेक्षा अशी आहे की सामान्य शेतकऱ्याची जमीन ती त्याच्याकडे राहिली पाहिजे. आणि माझं उलट महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे की तुम्ही गेल्या 70 वर्षामध्ये लँड सिलिंग ॲक्ट आणला आणि शहरी कमाल जमीन धारणा कायदा केला. ह्या 2 कायद्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही काढून घेतल्या. मग प्रकल्पासाठी, धरणासाठी, सगळ्यासाठी काढून घेतल्या.
आणि 54 एकरचं लँड सेलिंग आहे. आता तेवढी कुठलेच लिहिलेलं नाही, परंतु 200 एकर 400 एकर 700 एकर रिटायर्ड ऑफिसर घेत आहेत, उद्योगपती घेत आहेत. ह्या जमिनी एकवटून तुम्ही शेती संस्कृती उद्ध्वस्त करू नका. त्यासाठी ह्या सॉफ्टवेअरमध्येच अशी दुरुस्ती करा की त्याची जी धारण क्षमता कुटुंबाची आहे त्याच्यापेक्षा सरप्लस जमीन जर विकत घेणार असतील तर त्याच्यासाठी राज्य शासनाच्या अथॉरिटीकडे जायला पाहिजे. बरोबर. आणि त्या अथॉरिटीने जर ती कायद्यात बसत असेल तर परमिशन द्यावी, नाही तर देऊ नये. नंबर 1 म्हणजे एक महत्वाचा मुद्दा आहे की जर 54 एकर जिरायत जमीन, मला वाटतं जिरायत आणि बागायत 18 एकर आणि ते कुटुंब आहे असं सिलिंगचा कायदा सांगतो ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे जर एक चांगली सूचना आहे की याच्यापेक्षा जर कोणी जास्त लँडचा होल्डिंग करत असेल आणि ती परत नव्यानं कोणी जागा विकत घेत असेल तर त्याच्यासाठी आडकाठी करण्यासाठी कोंढरे यांची सूचना आहे. आणखीन काय सूचना तुम्ही? अजून 2 सूचना आहेत की अपंगांची मी ती सांगितलेलीच आहे. त्यानंतर राज्य शासनाकडे आता जवळपास 1,10,00,000 शेतकऱ्यांचा डेटाबेस आहे. बरं. त्याच्यामध्ये त्यांचे 7/12 आधारशी लिंक केलेले आहेत. बरं. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याची जमीन अशी खरेदी विक्री होणार असेल आणि त्याचा डेटाबेससाठी पहिला तो डेटा भरावा लागतो, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला एक SMS जाईल आणि त्याच्यामध्ये एक OTP तयार होईल. तो OTP दिल्यानंतर त्याशिवाय ते डॉक्युमेंट होणार नाही, जसं आपण आधारला करतो. आता तो डेटाबेस फक्त खरेदी विक्रीशी कनेक्ट केला आणि शेतकऱ्यांना आव्हान केलं अजून राहिलेल्या की तुम्ही याच्यात रजिस्टर व्हा. उद्या भविष्यात तुमची जमीन कोण विकायला आलं तर पहिलं इंटिमेशन ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येईल. बरोबर. त्यामुळे लोक सावध होतील आणि त्याच्यातनं संभाव्य जी काही मोठी डॉक्युमेंट रजिस्टर होणार आहे बऱ्याच प्रमाणावर होईल. म्हणजे आयडियाज भरपूर आहेत. त्याची इच्छाशक्ती जर प्रशासनाने ठेवली तर प्रचंड प्रमाणात आपण ज्यांचं शोषण होतं, फसवणूक होते, दिशा म्हणजे काही लोक अजून एक सूचना देतात की वारंवार तेच लोक साक्षीदार होतात डॉक्युमेंटमध्ये, तर त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे. अशा गोष्टी करतात जे लोक वारंवार सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवतात त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे. त्याच्यासाठी कायद्यात सुधारणा केल्या पाहिजेत. अशा सुधारणा केल्याचं स्वागत करतो आम्ही, परंतु नको ती सुधारणा करून लोकांनाच मातीत घालण्याचा धंदा सरकारने करू नये अशी विनंती आहे. तर राजेंद्र कोंढरे यांनी अतिशय चांगल्या सूचना केलेल्या आहेत आणि मला वाटतं की जर जनतेला त्रास होत असेल तर सरकारला याच्यावरती पुनर्विचार करावा लागेल. तशी आपण अपेक्षा धरूया आणि तसा निर्णय बदलेल किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होतील अशी आशा धरायला काही हरकत नाही. धन्यवाद कोंढरेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.